मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपला मुंबई विरारमध्ये डे सेकंड, दिवस दुसरा. आत्ता जस्ट उठलो. 10 वाजलेले आहेत. भाई साहेब रात्रभर आम्ही जागेत. 2:45-3 वाजता काहीतरी आम्ही जेवण वगैरे करून आलो, बसलो. नंतर काही मच्छर चावायला सुरुवात झाली. अख्खी रात्र जागून काढलेली आणि सकाळी झोपलं, त्यामुळे आता उशिरा उठलोय. आणि त्यामुळे डोळे तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललेलो आहे काय नाही कोलगेट आणायला चाललेलो आहे. म्हणजे असं सोबत आपलं पण त्यासाठी आयुष्य. मी बोललो ब्लॉग चालू होता का नव्हता. ह्या समोर आहे ना दुकान. इकडं आपल्याला शॉप भेटलेलं आहे. इकडं जाऊ आपण कोलगेट घेऊ. काय रे सकाळ घालतो. सगळा संसार घेतलाय बाप्पांनी. साबण, ब्रश, कोलगेट, शॅम्पू राहिलं. शॅम्पू बी घ्यायचं का? केसच नाहीत तो काय, आम्ही चिकन मटनची जी पिशवी असते त्यामध्ये कोलगेट, ब्रश, साबण घेतलेले आहेत आणि चाललेलं आता रूमवर. 4ला वाटतं. 4ला आहे ना जागा होता तू. अरे पोरतो मी नुसतं या पण 4 किती वाजता मला डोळा लागला, पण जसे 8 का 6 वाजता डोळा लागला असेल मला. 5:30 मला डोळा लागला. हे तरी बोललो नाही तरी हा म्हणजे मोठ्याने भरला. मग मच्छर आपलं डेंजर सावड सगळं हातावर झालं. मच्छर. One eternity later. मग कॅन्डिड व्हिडिओ काढला. सो गाय, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आलेलो आहे वसई विरारमध्ये, मुंबईमध्ये आलेलो आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की भावाच्या, म्हणजे आपलाच फ्रेंड आहे, त्याच्या मोठ्या भावाचं लग्न आहे. सो त्या निमित्ताने आपण आलेलो आहे. आणि जसं कालच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं मी की हा मुंबईमध्ये माझा, म्हणजे ह्या साईडला कधी आलेलं नाही आहे मी. त्या कुठेतरी गेलो होतो आम्ही. मी तर लहान होतो त्यावेळेस, माझ्या फॅमिलीसोबत आलो होतो एवढं मला आठवतं आहे मात्र. आणि आता हा सेकंड टाईम आहे माझं आठवलं. सीन असा होता, एक टाइम आहे ना, मी नाही मग तिसऱ्यांदा आलो बरोबर. फर्स्ट टाइम फॅमिलीसोबत आलो होतो, त्यानंतर दुसऱ्यांदा आलो होतो का ते तुम्हाला सांगतो. मला आठवतं आहे 11वीमध्ये होतो मी, तर एक ऑनलाईन ऑडिशन दिलं होतं मी. ठीक आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे मला आवडतं ॲक्टिंग वगैरे असं. तर मी एक ऑनलाईन ऑडिशन दिलं होतं. असं काय लोकांना लागते मग मिरची. तर ऑनलाईन ऑडिशन दिलं होतं. ठीक आहे, TV सिरियलसाठी काहीतरी होतं आणि ते एक एजन्सी थ्रू होतं. तर दिलं, तर माझं सिलेक्शन वगैरे झालं. मला 3-4 दिवसानंतर त्यांचा मेल वगैरे आला. जे काही सगळी प्रोसेस असती ती सगळी झाली. आणि आता जितपत मला माहिती आहे, ठीक आहे, या फील्डमध्ये तुम्हाला ऑडिशनसाठी किंवा कुठल्याही प्रोसेससाठी पैसे चार्ज करत नाहीत. ठीक आहे, तर मी त्यांना विचारलं अगोदर कन्फर्म की ह्यासाठी काय पेमेंट वगैरे लागतं का. कारण मी असं बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की पेमेंट जे लोक मागतात तिकडं द्यायचं नाही, फ्रॉड वगैरे असं. तुम्ही जरी यूट्यूब गुगलवर बघितलं, चेक केलं, तरी तुम्हाला तीच माहिती भेटेल की कुठेही पेमेंट द्यायचं नसतं. ठीक आहे, तर त्यांनी सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पण तुम्हाला एक ऑफलाईन ऑडिशन द्यावं लागेल. मी म्हणजे माझा एक ऑनलाईन व्हिडिओ पोस्ट करून त्यांना पाठवलं होतं. तर ते म्हणले ठीक आहे वगैरे वगैरे. मग त्यांनी डॉक्युमेंट पण विचारले की हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का. म्हटलं हो आहेत. त्यानंतर ते म्हणले की तुमच्यासोबत तुमचे म्हणजे पॅरेंट्सच पाहिजेत, वडील किंवा आई, असं दोन्हीपैकी कोणीही चालेल. बहीण, भाऊ, मित्र असं नाही चालणार. मग मी त्यावेळेस पप्पांना घेऊन गेलो होतो. ठीक आहे, आणि मी निघायच्या म्हणजे आदल्या दिवशी, त्याच्या 2 दिवस अगोदर, म्हणजे मी कंटिन्यूस 1 ते 2 वेळेस त्यांना विचारलं होतं की काय पेमेंट वगैरे करावं लागेल. त्यावेळेस ते नाही म्हणले होते. आणि ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलो, मला अजून पण आठवतं आहे, 4चा टायमिंग त्यांनी दिला होता. 4 वाजता ते म्हणलं ऑफिस बंद होते. तर आम्हाला एक 4:45 वाजले होते पोहोचायला, उशीर झाला होता. तर मी फोन केला वगैरे वगैरे. ते म्हणले की बंद झाले असं तसं. मी म्हणलं आता मी पुण्यातून आलो आहे. तर मग ते म्हणले ठीक आहे, एक मॅडम आहेत ते ऑफिसमध्ये, ऑफिस बंद आहे, पण मी त्यांना सांगतो ते भेटतील तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग गेलो, भेटलो वगैरे वगैरे. आणि ते म्हणले ठीक आहे चलो अभी हाँ मैंने आपका प्रोफाइल देखा, ये वो जे काही प्रोसेस असेल ती सगळी झाली. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा पोर्टफोलिओ बनवावा लागेल. तर ही गोष्ट माहिती आहे मला. ठीक आहे, पोर्टफोलिओ वगैरे बनवायचा असतो. मी म्हटलं ठीक आहे. तर ते म्हणले त्याचे जे काय असेल ते तुम्ही एकतर म्हणजे तुम्ही जर तुम्हाला सेपरेट तुम्हाला करून आणायचं असेल तुम्ही करू शकता, किंवा आम्ही पण करून देईन. तर म्हणलं ठीक आहे चालेल.
आणि पोर्टफोलिओचे असतात चार्जेस, हे इथे पण मला माहिती आहे. बट ते म्हणले की ते चार्जेस सोडून तुम्हाला अजून 6,000 रुपये भरावे लागतील. तर मी म्हटले 6,000 कसले आता. तर मग त्यावेळेस त्या मॅडमनी तिकडं पलटी घालली की नाही, ही फी आहे, ती फी आहे, प्रोसिजर फी वगैरे XYZ. तुमचं आता सिलेक्शन झालेलं आहे, फक्त तुम्हाला एक छोटंसं ऑडिशन द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचं आम्ही तुम्हाला सांगू रोल काय असेल वगैरे वगैरे. सिरियलचं होतं येतपत मला माहीत होतं, काय होतं ते एक्झॅक्टली माहीत नव्हतं. ठीक आहे. मग त्यावेळेस कळालं ना फ्रॉड आहे. सो त्यावेळेस मी आलो होतो मुंबईमध्ये लास्ट टाईम. ठीक आहे. म्हणजे मी आत्ता 11वीत असताना, आत्ता ग्रॅज्युएशन झालं आहे माझं. म्हणजे किती 11वी ते आत्ता लास्ट इयर, म्हणजे एक 3-4 वर्षाचा फरक आहे. ठीक आहे. आत्ता म्हणजे आलो आहे मी बरोबर 4 ते 5-4.5 वर्षानंतर आलो आहे मुंबईमध्ये. सो हा माझा तिसरा एक्सपिरियन्स आहे मुंबईमध्ये. पण ह्या साईडला मी कधी आलो नव्हतो. त्यावेळेस मी गेलो होतो अंधेरी वेस्टमध्ये, मला अजून पण आठवतं आहे. आणि माझ्याकडे ते मेल वगैरे असतील, मला कधी पुन्हा आता बऱ्याच लोकांना आता जसं की हे इकडं घाणतोंड घेऊन हसलं, तर ज्यांना म्हणजे काय प्रूफ करायची गरज नाही आहे, पण खरंच जर वाटत असेल तर माझ्याकडे अजून पण मेल आहे ते माझ्या त्या मेल आय डीवर. आणि ते म्हणजे जे काय प्रोसिजर वगैरे ते सगळे माझे मेल आहेत माझ्याकडे. घाम येत मिनिट. सगळ्यात म्हणजे काय बोलू मी, नको असं गोष्ट इकडं ती आहे ते म्हणजे गरमी. इतकी भयानक डेंजर गरमी भाई साहब मुंबईची. खरंच कालपासून आम्ही एवढं वैतागलो होतो, आमचा जीव. मी तर अक्षरशः असं म्हणजे रोडकोंडे आलो होतो. ट्रेनमध्ये लोक भाई असे घुसतात म्हणजे त्यांना काही दिसत नाही, समोर आहे नाही माणूस, काही घेणं देणं नाही, धडाधड शिरतात. तो माणूस पडला तर पडला खाली, झाला तर झाला साईडला. माझा सगळ्यात बेकार गोष्ट वर्स्ट काय म्हणतात ते, बस हवा निकल गई. गाईस भांडणं हे काय इथं थांबते. बैठ के खाने के लिए जगह है क्या? 4 लोग हैं। है मन के उधर 4 लोग बैठेंगे। 4 लोग साइन देना। कुठे गेला? तो गाईस आता आम्ही आलेलो आहे बाहेर जेवणासाठी. ठीक आहे. म्हणजे झोपलो होतो आणि आत्ता वाजलेले 4 आणि एवढी भूक लागली होती. आता तिकडे त्यांचे हळदीचे फंक्शन्स वगैरे चालू आहेत. त्यांनी बोलवलं होतं जेवायला, पण आम्ही म्हणलं की येतो थोड्या वेळाने आणि आम्ही झोपून गेलो. आता परत म्हणलं की नको, त्यापेक्षा आपण बाहेरच जाऊया. मग आता आम्ही आलो बाहेर खाण्यासाठी, काहीतरी खाऊयात बनलं इकडं. इकडं आम्ही बिर्याणी खाण्यासाठी. बघूयात आता हे मनीषा आणि बापूला घेऊन येतोय हर्षद, सॉरी दादा. तो काय आता आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली आणि इकडं आलो आम्ही उसाचा रस प्यायला. रस म्हणलं की एकच नाव आठवतं, मोगरा. रस प्यायला ये म्हणलं माय. जोक्स पार्ट गाईज. 2,000 years later. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे हळदीला जाण्यासाठी. चेंज वगैरे केलेलं आहे सर्वांनी. माईक पण सेट करून दे. सेट करून दे म्हणलं मी. ते टाकायचं आहे का? हे वापरायचं टाकलं काय डॉक्टर तिकडं नको दाखव. डोळ्यात घे बाप ते. तुला नाही घेत बाबा, टाक लवकर चल. सावकारी क्रीम आणली का रे? संपत आली. आताच घेतली होती ना.
त्याला 3-4 महिने झाले. लावले संकोचिन मग कसे टाकायचे? त्याला म्हणतात फॅन खाली नको जाऊ हेच काम लावलं झाका ठेव झालं? हा अरे लवडे तू ब्लॉग म्हणजे वर करायचं तू टाकली का सगळी पावडर तिकडे उडून गेली फॅनच्या आधी कोणती? त्या डोक्यात पडलीच नाही पडली होती. अरे नाही बाप तू केवढी पाडली आम्ही ते असं करू. असं फिटिंग केल्यावर चांगलं वाटेल ना रे. असं पण चांगलं वाटतं की अरे असं आहे हे नॉर्मल आहे मला तरी मी असं हा हा. नॉर्मल फिटिंग. ऋषिकेशसाठी चांगलं वाटतं हा आता घालू नका आता नीट झालं बघितली पाडायला लागलेत नाही इथले की इथली साईडची पाडतो अरे क्या जिंदगी मेरी झालं आपल्या तिथलं बोलून गेलो मी तिकडे नाही शकत fan काय. ए थांब तुझं झालं की लगेच थांबे मा नाही झालं बघू बरं परत माझी काही सांग ठीक आहे स्वप्नीलला मला असंच होतं यार मला चांगल्या वेळेस काहीतरी भंगार लुक बनतो आता बघ बरं मला. नाही. मी या पाडीत दिसायला आणलंय विचारतच की सांगतोय. पुढे दिसायला लागलं. बघा माझी सेवा मला बूट बीट बसून दिलं गणेश दादानी ठेव खाली त्यातच टाक कसला खान झालं यार सो गाईज फायनली आम्ही मस्त रेडी वगैरे झालेलो आहे आणि आलेलो आहे वरती टेरेसवर हळदीचा कार्यक्रम तसा खालीच आहे इकडे जरा वेळ बसणार आहे टॉयलेटचा वास येतो रे तिकडं काय आहे? तिकडं पण बसायचं नियोजन आहे का नको एवढं कोपऱ्यात आहे ना इकडेच बस बापाला भूक लागली को शेट ठोक दीजिए महाकाल का धमाकेदार शेट ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए